नाव सांगा आपलं. मला तर माहिती आहे, तुम्ही सांगा. मी गुरु सय्यद नीलकंठय्या स्वामी, राहणार डिग्गी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बरं. आणि माझ्याकडे केव्हा आले होते तुम्ही? मी 2022 मध्ये सरांकडे आले होते. मग सोलापूरला डॉक्टरने त्यावेळेस 2022 ला जेव्हा आले होते तुम्ही माझ्याकडे, तर मला असं आठवतं का तुम्हाला उचलून आणलं होतं, 2 ते 3 लोक होते. 2 माणसं उचलून आणले होते. तुम्हाला चालता पण येत नव्हतं, चालता पण उठता पण येत नव्हतं. उठता पण येत नव्हतं. आणि तुम्ही सांगितलं का 3 महिने घरामध्ये होतात तुम्ही. 3 महिने घरावर बेडवर पडून होतो सर. हा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर उमरग्याचे आमचे सहकारी मुल्ला सरांनी मला तुमचा ऍड्रेस दिला. त्यावेळेस आलो. मग 3 आठवडा कंटिन्यू ट्रीटमेंट दिलं सरांनी. बरं. मी आज 3 वर्ष झालं एकदम टकाटक आहे, फिरतो करतो, सगळं कुठं दुखणं नाही, काही नाही. बरं. कुठल्या गोळ्या नाहीत, पेन किलर नाही, काही नाही. आणि तुम्हाला ऑपरेशन वगैरे पण सांगितलं होतं? ऑपरेशन 15 दिवसात तुम्ही वाचत नाही असं डॉक्टरने सांगितलं होतं. ऑपरेशन नाही केलं, इमिजिएट ऑपरेशन सांगितलं होतं. बरं, ठीक आहे, चालेल. तर आपल्याकडे समजा आता 3 वर्षापासून आले तेव्हापासून त्रासच नाहीये काहीच नाही. आणि मला वाटतं तुम्ही ते इतके पेशंट पाठवलेले आहे माझ्याकडे. तर तुम्ही जेव्हा पेशंट पाठवतात फोन पण करतात मला. हो, मला वाटतं 500च्या वर तर कमीत कमी पेशंट पाठवले असेल तुम्ही. 500च्या जवळपास पाठवले सर. आणि सगळे पेशंट पूर्ण तंदुरुस्त झालेले आज फिरतात माझ्या समोर. बरोबर. माझ्या माझ्या गावातले सुद्धा फिरतात, परगावचे सुद्धा. काय ट्रीटमेंट दिलं हो तुम्ही असं मला सांगतात, ते चहा पाणी करतात. बरं. आणि ट्रीटमेंट मध्ये असं आपण कुठल्या प्रकारची गोळी औषध असतं? नाही, कुठल्या प्रकारची गोळी नाही, औषध नाही, मलम नाही, काहीच नाही. तुम्ही फार जुन्या पेशंट मधून पेशंट आहात आपले. हो सर. है ना. औरंगाबाद पर्यंत पण पेशंट तुम्ही पाठवलेले आहे. हो सर. है ना, पाठवले सर. बरं. आज पण जे आहे तर मुलीला घेऊन आलात. स्वतः नाही आहे, स्वतः तुम्हाला काही त्रास नाहीये, मुलीला त्रास होता, मुलीला त्रास झाल्यामुळे आलोय सर. ठीक आहे. ट्रीटमेंट कसा वाटतो तुम्हाला? नाही, एकदम 100% खात्रीशीर वाटतोय सर. ठीक आणि योग्य वाटतंय मला. सगळ्यांनी घ्यावं, एकदा बघा, अनुभव घेऊन. एकच वेळेस आपण स्वतः सांगतो का ज्यांना पण स्वतः सांगतो. दुसरे बी जर असेल तर तुम्ही स्वतः घेऊन ट्रीटमेंट पाहिलं एक वेळेस तर 100% एक वेळेस तुम्हाला निकाल येईल. निकाल आला तर आपण म्हणतो का दुसऱ्या वेळेस करा. आपण स्वतःहून बळजबरी बोलवत नाही कोणाला. बरोबर आहे. आपण असं सांगतच नाही का तुम्ही 4 वेळेस करा, 6 वेळेस करा. आपण सांगतो एक होते नाहीतर नाही म्हणून सांगतो. एक वेळेस करा, 8 दिवस बघा, तुम्हाला फरक जाणवला तर दुसऱ्या वेळेस करा. बरोबर ना? ठीक आहे, चालेल. धन्यवाद.